थांब तिथंच. अरे थोडं राईटला आहे, मागं जा थोडं. बस बस, थोडं लेफ्टला आहे, लेफ्टला सरक. माझ्या अरे ये थोडं म्हणलं तर एकच पाय अजून. हां बरं ठीक आहे ठीक आहे. म्हणे रॅप आता. हां इकडं इकडं रॅप सॉन्ग म्हणत आहे. कुठल्या कॉलेजला होता बॉस? चंडकला होता. सोलापूरला का? हां. मग काय चंडकमध्ये काय काय केलं 3 वर्ष? काय म्हणजे तुझे मजेदार किस्से वगैरे काय असतील? मजेदार म्हणजे लय मजा केली आहे. तसं एवढी मजा केली आहे ना, आम्ही संडेला पण जाऊन बसायचो कॉलेजमध्ये. एवढी मजा करत होता. काय पण संडेला असं काय होतं की तू जाऊन बसत होता? म्हणजे घरी करमतच नव्हतं ना. कॉलेजलाच घर केलं का तू? कॉलेजमध्ये करमायचं. काय कॉलेजच तसलं होतं. संडेला जाऊन काय असं वेगळं करत होता तू? असं वीकडेजमध्ये ना जे करत नव्हता तू? काय संडेला काय असं वेगळं करत होता कॉलेजमध्ये जाऊन जे वीकडेजला करत नव्हतं? मस्त लॉन बिन होता, जाऊन बसायचो, झोपायचो. कॅन्टीन एक होता. कॅन्टीनमध्ये समोसा लय भारी भेटायचा. मग तुझा कसा होता प्रवास? परत एंटरटेनमेंटला तिथं माकड पण होतं. 3 वर्षाचा तुझ्या प्रवासाबद्दल सांग असेल. म्हणजे 3 वर्ष कसे? प्रवासामध्ये लय स्पीड ब्रेकर होते. एक वर्ष असं सांग. म्हणजे आता तू मागं बघितल्यावर तुला काय वाटतंय? अरे म्हणजे असं मागं नाही तुला जीवनात की अजून एकदा कॉलेजला जाऊ. मग काय पुढं काय ऍडमिशन घ्यायचा विचार? मास्टर डिग्री वगैरे काय करायचं आहे असं काय? 65% संपलं आयुष्य आपलं. त्यामुळं कमवायचं आणि कमवायचं एवढंच आहे. EMI भरायचं प्लॅन. मग आतापर्यंत तू काय कमवलं आणि काय गमवलं? आतापर्यंत एक 15-20 लाख कमवलं असेल. काय सेव्हिंग नाही बॉस. जसे आलेत तसे गेलेत. बॅचलरचं हे म्हणजे मुख्य वाक्य आहे, सेव्हिंग नाही. पण ठीक आहे, इथनं सुरुवात करायचं बॉस सेव्हिंग. म्हणजे काय आता कुठे जॉईन झालास तू सध्या? आता इन्फानाईटमध्ये. पूर्ण नाव सांग. इन्फानाईट कम्प्युटर सोल्युशन. काय सर्व्हिस बेस आहे का प्रोडक्ट बेस आहे? सर्व्हिस बेस्ड आहे. ऑल ओव्हर वर्ल्ड असेल. हां ऑल ओव्हर वर्ल्ड असेल ना? हां आहेत. म्हणजे भरपूर ब्रँचेस आहेत. बाहेर देशात पण आहेत, इंडियात आहेत. मग काय इन्फानाईटबद्दल अशी काय खास गोष्ट जी तुला आकर्षित केलं की मी तिथेच जॉब करणार? इन्फानाईट म्हणजे मी फायनान्शियलीसाठी गेलो खरं तर. म्हणजे थोडा पॅकेज वाढवून पाहिजे होता. मग भेटला पॅकेज वाढवून. मग म्हणलो ना, एकच मिनटं. हॅलो.